समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रात्रभर साहेबांना कुंभार सर तुम्ही बी या. कुंभार सरांचं उपोषण पण सोडून टाका. आज शुगर फ्री आहे, शुगर फ्री आहे, शुगर फ्री. साहेब या चला. आज या ठिकाणी आंदोलनाचा 5वा दिवस होता आणि 5व्या दिवशी आंदोलनाचा यश आलेला आहे. आंदोलनाच्या सर्व मागण्या शासनाने मान्य केलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाची आनंदाची गोष्ट सांगतो आपल्याला की 108 ॲम्ब्युलन्सची सुविधा यासाठी जे आपण आंदोलन केलं होतं, सातारमध्ये फक्त 32 ॲम्ब्युलन्स होत्या. येत्या 2 महिन्यामध्ये त्या 32 मध्ये अजून 45 ॲम्ब्युलन्स वाढतायत, जेणेकरून सर्वसामान्य कुटुंबातल्या, माझ्या शेतकरी कुटुंबातला बांधव, युवक भगिनी ज्यावेळेस रस्त्यावरती अपघात होईल, पडेल, तिचा मृत्यू होणार नाही. कारण जवळजवळ 77 ॲम्ब्युलन्स या ठिकाणी सातारा जिल्ह्यासाठी येत आहेत. त्याचप्रमाणे सातारा नगरपालिकेचे जे आंदोलन होतं आपलं अतिक्रमणाबाबत, हॉस्पिटलमध्ये प्लॅन सेक्शन व्यतिरिक्त जे काही गोष्टी मेडिकल असेल, कॅन्टीन असेल केलेल्या आहेत, ते काढण्याची कारवाई चालू झालेली आहे. 10 हॉस्पिटलची तपासणी झालेली आहे. त्यातल्या 5 हॉस्पिटलमध्ये जे सँक्शन प्लॅन आहे त्याच्या व्यतिरिक्त बांधकाम केलेलं आहे. तसंच होल्डिंग्स, अनधिकृत होल्डिंग्स, त्याची सुद्धा तपासणी चालू आहे. तसेच जे टॉवर आहेत, टॉवरचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आपली मागणी आहे. कारण टॉवरचा खालचा बेस, त्याचं कॉन्क्रीट वीक झालेलं आहे, त्याच्या आतले बार आहेत ते गंजलेले, त्यामुळे टॉवर पडण्याची शक्यता आहे, मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. तर हे सगळे प्रश्न असतील. मॅप्रोचा प्रश्न असेल, मॅप्रोनी एक लाईन स्वतःसाठी वापरायला घेतलेली आहे रस्त्याची, त्या संदर्भात सुद्धा आम्ही हे केलेलं आहे. मॅप्रोवरती सुद्धा कारवाई होणार आहे. त्याचे आउटलेट जे रस्त्याला लागून आहे ते नेहमीप्रमाणे रस्त्याच्या आत जावं, ही आमची मागणी होती. या सर्व मागण्या आणि अशा बऱ्याच मागण्या, सगळ्या मागण्या, आमच्या मागण्याला यश आलेलं आहे. मी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, आदरणीय सातारचे PI मेत्रे साहेब आहेत, आपले तांबे साहेब आहेत, गोडके साहेब आहेत, या सर्वांनी आमच्या आंदोलनातल्या मागण्यांसाठी त्याचा पाठपुरावा केला. मी त्यांचं सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. प्रशासनाची वेळोवेळी ज्यावेळेस आमची आंदोलन असतील, अशाच पद्धतीनं सर्वसामान्य न्याय देण्याची जी आमची भूमिका आहे त्याला पाठिंबा द्यावा, ही विनंती सगळ्यांना करतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना 15 ऑगस्टच्या मनापासून मनपूर्वक शुभेच्छा. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब